त्या ईश्वरी स्वरूप कन्येला मी इकडे पाचारण करतो आहे. माझ्या उजव्या बाजूला यायचं आहे, व्यासपीठाच्या खालून उजव्या बाजूला. आणि याबरोबरच श्रावणी भागवत बारगिरे दोघींना इकडे यायचं आहे, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. आणि गोकुळ बारगिरे सगळ्यांची क्षमा मागतो आहे. क्षमा मागून तसा विलंब झाला, निर्धारित वेळेपेक्षा आपण खूप पुढे गेलो, पण मी ठराविक विधीमध्ये प्रतिबंधित होतो म्हणून मला इतका वेळ लागलाच. क्षमस्व सर्वांचे. आता एक 5 मिनिटाच्या आत आपल्या लिंबेवाडी येथील आपल्या गुरुबाबांचं एक अष्ट भक्त मंडळ तयार झालेला आहे. तसं पाहता बाबांचं पुण्यस्मरण आपण गेल्या गत 3 वर्षापासून मौजे साळिंबा तालुका वडवणी जिल्हा बीड येथे संपन्न करत होतो. परंतु यावर्षी लिंबेवाडी या नगरीतील आपल्या गुरुबाबांचे काही निष्ठावंत, स्वाभिमानी आणि हिरशी असलेले शिष्य, त्यांची इच्छा झाली की बाबांचा चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा हा लिंबेवाडीतच व्हावा. आणि भक्ती पुढे देव झुकतो. तर माझ्यासारख्या सामान्य महाराजांची काय अवस्था. आणि त्यांच्या त्या आग्रहापुढे, अट्टहासापुढे शेवटी मलाही नमावं लागलं. आणि मीही त्यांचा तो आग्रह शिरोधार्य समजून हा चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा या लिंबेवाडी पावन नगरीत आयोजित केला गेला. हे अष्टप्रधान मंडळ असं नाव यासाठी दिलं गेलेलं आहे की योगायोगाने 8 जण पुढे सरसावले. 8 जणांनी तयारी दाखवली. 8 जण मिळून एकत्रित आले आणि काय एकदाच ठरवून दिले की आता काही येऊ द्या, बाबांचा चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा हा लिंबेवाडीतच होईल. आणि गुरु सगळ्यांचे आहेत, मला माझा आग्रह धरून बसता येत नाही, कारण मीही त्यांच्यासारखा बाबांचा एक शिष्यच आहे. मला त्यांच्या भावनेचा आणि त्यांच्या इच्छाचा सन्मान करणे ही माझी एक नैतिक जबाबदारी होऊन जाते. आणि सगळे गावच बाबांचे आहेत. बाबा जिथे गेले तो गाव बाबांचा झाला, म्हणून मला भेद करता येत नाही की याच ठिकाणी मला करावं लागतं, अन्य ठिकाणी जमत नाही. हे गावही बाबांचंच आहे. या गावच्या सद्भक्तांनीही बाबांचं गेल्या 3 पिढ्यापासून सेवा केलेली आहे. बाबांच्या सेवेत स्वतःला झोकून दिलेल्या पिढ्या आहेत. आणि यामुळे त्यांच्या त्या सेवा धर्मापुढे मला नतमस्तक होणे आणि त्याचा सन्मान होणे हे माझं एक अविभाज्य कर्तव्य होऊन जातं. तर त्यांनी जेव्हा गुरुबाबांविषयी एवढा स्वाभिमान दाखवला, बाबांच्या ह्या कार्यक्रमाला एवढं सन्मानजनक, एवढं आदरपूर्वक स्वरूप प्राप्त करून दिलं, आज लाखो रुपयांची उधळण करत बाबांविषयीची निष्ठा, श्रद्धा आणि भक्तिभाव आणि शिष्यभाव दाखवला.
म्हणून माझी ही एक नैतिक जबाबदारी होते की जो माझ्या गुरुमाऊलींचा सन्मान करेल, जो माझ्या गुरुमाऊलींची प्रतिष्ठा वाढवेल, जो माझ्या गुरुमाऊलीसाठी अहर्निश प्रयत्न करेल, त्यांना मी कधीही एकटे सोडणार नाही. त्यांचा सन्मान करणे हे माझं कर्तव्य होऊन जातं. माझ्या गुरुमाऊलींसाठी जो समर्पित होईल, त्या सद्भक्तांसाठी, त्या गुरुबांधवांसाठी मी कधीही मागे राहणार नाही असं मलाही वाटलं आणि मी ठरवलं की माझ्याकडून एक छोटासा सन्मान त्यांचा झाला पाहिजे. त्यांच्या त्या कर्तव्याची आणि कर्तृत्वाची कुठेतरी उतराई झाली पाहिजे म्हणून एक छोटेखानी सत्कार त्यांचा या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे. माझ्या हाताने मी त्यांना तुमच्या सगळ्यांच्या समक्ष सन्मानित करेन. तर ती अष्टप्रधान मंडळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली आहे. ही काही नवीन मंडळ नाही. महाराजांनी ही अशीच एक अष्टप्रधान मंडळ निर्माण केली होती आणि त्याच अष्टप्रधान मंडळाच्या जीवावरतीच महाराजांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांनी ते साकार करून दाखवले. आज त्यांच्याच कर्तृत्वाने ही महाराष्ट्राची माती भूमी इथला कण पवित्र झालेला आहे. त्यांचीच कृपा आशीर्वाद आहे की आपण इथे आज सुखरूप बसून आपण हे प्रवचन श्रवण करत आहोत आणि हा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या हिरशीने आनंदाने साजरा करत आहोत. तर त्या अष्टप्रधान मंडळांपैकीचे नावे आहेत श्री अमोल धोंडीबा पाबळे पालम तुळजाई स्वीट मार्ट यांना मी या ठिकाणी पाचारण करतो की कृपया त्यांनी लिंबेवाडी नगरीतर्फे व माझ्यातर्फे होत असलेला हा छोटेखानी सत्कार स्वीकार करावा. भागवत भाऊ वारगिरे तुम्हाला वरती यायचं आहे. राजेश्री बेटा चला वर या. या ठिकाणी खुर्ची लागेल का भागवत भाऊ? ठीक आहे. इकडे एक खुर्ची द्या. एक खुर्ची आणून द्या इकडे. ते घ्या भागवत भाऊ. हा या ठिकाणी अमोल धोंडीबा पाबळे तुळजावी स्वीट होम पालम यांचे मालक यांचा सत्कार श्री भागवत जानकीराम बारगिरे हे करत आहे. अमोल धोंडीबा पाबळे तुळजावी स्वीट होम पालम यांचा फेटा बांधून श्रीफळ देऊन पुष्पहार घालून स्वागत भागवत बारगिरे करत आहेत.
या ठिकाणी जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यांचा देखील सत्कार बाबाच्या हस्ते होणार आहे। मी या सर्व अष्टप्रधान व्यक्तींना विनंती करतोय की त्यांना स्टेजच्या बाजूला येऊन थांबायचं आहे। यानंतर मिथलेश गुरुबाबा यांच्या हस्ते जे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत ते 8 जण आहेत, त्यांचा सत्कार करण्यासाठी बाबा आपला स्टेजवर बोलत आहेत। मी ज्यांचे नाव घेईन त्यांनी स्टेजकडे जायचं आहे। तोपर्यंत या अष्टप्रधान व्यक्तींनी स्टेजच्या बाजूला थांबायचं आहे। त्यांचे नाव असे आहे: श्री पांडुरंग बापूराव बारगिरे, संजय कुमार अंबादास बुधवारे, राजेभाऊ तुकाराम बुधवारे, निवृत्ती तुकाराम पवार, भागवत जानकीराम बारगिरे, परमेश्वर हनुमंत इंबडे, ज्ञानराज यादवराव बारगिरे आणि